मानवतेला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे, जिथे आईच बनली आहे आपल्या लेकराची खुनी। ही घटना आहे एका 11 महिन्याच्या निरागस बाळाची आणि त्या आईची, जिच्या मनात माया नव्हती तर एक भयानक प्लॅनिंग सुरू होतं। कल्पना करा, एक आई स्वतःच्या लेकराला बॅगेत भरतीये, त्यात दगड घालून ती बॅग विहिरीत फेकून देते। का? तर फक्त तिच्या 3ऱ्या लग्नासाठी। नमस्कार, मी तनया आणि आपण पाहताय न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट। ही धक्कादायक घटना घडली आहे पुण्यातील शिरूर तालुक्यात। पूजा पवार, वय फक्त 22 वर्ष। आत्ताच खऱ्या आयुष्याला सुरुवात झाली होती, पण तिच्या एका निर्णयानं सगळं संपवलं। पूजाची आधी 2 लग्न झाली होती आणि तिच्या 2ऱ्या लग्नातून तिला एक 11 महिन्यांचा मुलगा झाला होता। त्याचं नाव यश। यश एक निरागस जीव, ज्याला अजून जग काय हेही कळालं नव्हतं। गेल्या काही दिवसांपासून पूजा आणि तिचा नवरा रवींद्र यांच्यात सतत भांडणं होत होती। नातं तुटण्याच्या उंबरठ्यावर होतं आणि इथेच पूजाच्या मनात एक काळोखी कल्पना जन्माला आली। तिला 3रं लग्न करायचं होतं, पण तिच्या समोर एक अडथळा होता, तो म्हणजेच तिचंच बाळ यश। 8 मार्चचा दिवस। यश सतत रडत होता। एक आई म्हणून तिनं त्याला शांत करायला हवं होतं, पण त्या दिवशी माया हरली आणि राग जिंकला। रागाच्या भरात पूजानं त्या छोट्याशा बाळाला उचललं आणि निर्दयीपणे एका सिमेंटच्या ओट्यावर आदळून त्याचा खून केला। क्षणात सगळं संपलं। एक जीव गेला आणि एक आई कायमची गुन्हेगार बनली। पण कथा इथे संपत नाही। आपल्या गुन्ह्याचे पुरावे लपवण्यासाठी पूजानं एक थरारक प्लॅन आखला। तिनं यशचा मृतदेह एका बॅगेत भरला। त्या बॅगेत 2 मोठे दगड घालून तिने ती बॅग विहिरीत फेकून दिली, जणू काहीच घडलं नव्हतं। दरम्यान रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनमध्ये 11 महिन्याच्या अल्पवयीन मुलाच्या मृत्यूच्या संदर्भात त्याच्याच वडिलांनीच म्हणजेच रवींद्र अशोक पवार यांनी 5 एप्रिल रोजी तक्रार दाखल केली। सुरुवातीला पोलिसांना ही एक साधी केस वाटली। रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी महादेव वाघमोडे आणि त्यांच्या टीमने या केसचा गांभीर्याने तपास सुरू केला। काही तासांतच पोलिसांनी पूजाला शोधून काढलं। चौकशी सुरू झाली। सुरुवातीला पूजाने खोटी कथा सांगितली। ती म्हणाली मुलगा प्लॅटफॉर्मवरून पडला आणि त्याचा मृत्यू झाला, पण पोलिसांना तिचं बोलणं पटलं नव्हतं। पोलिसांनी विहिरीत शोध घेतला आणि जे समोर आलं ते अंगावर काटा आणणार होतं। एक कुजलेला मृतदेह बॅगेत बंदिस्त, तो होता यश। पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला आणि सत्य बाहेर आलं, तो अपघात नव्हता। यानंतर पोलिसांनी कडक चौकशी केली आणि अखेर पूजानं गुन्हा कबूल केला। एका आईनं स्वतःच्या लेकराचा जीव घेतला, फक्त आणि फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी। ही घटना फक्त गुन्हा नाही तर समाजासाठी एक मोठा प्रश्न आहे। या खुनाचे जे मुख्य कारण असं होतं की त्या जी अल्पवयीन मुलाची आई आणि या गुन्ह्यातील जी आरोपी महिला आहे तिचं तिच्या नवऱ्यासोबत वारंवार भांडण होत होतं आणि त्याच पद्धतीनं तिला 2रं लग्न करायचं होतं आणि 2रं लग्न करण्यासाठी हा मुलगा जर असेल तर कोणी लग्न करणार नाही या भावनेतून आणि तशाच पद्धतीनं हा 11 महिन्याचा मुलगा सारखा घरी रडतो, त्रास देतो, किरकिर करतो। यावेळेस या दरम्यान रागाच्या भरामध्ये तिनं मुलाचं जे डोकं आहे ते एका सिमेंटच्या ओठ्यावरती आदळून त्याचा खून केलेला होता आणि तो खून कुणाला कळू नये या भावनेतून जो हा खून आहे तो 8 मार्च रोजी केला होता आणि या खून कुणाला कळू नये या उद्देशानं त्या मुलाची जी बॉडी आहे ती तिने एका बॅगमध्ये भरून सोबत 2 त्याच्यामध्ये मोठे दगड टाकून ही बॉडी भांबर्डीमधील एका विहिरीमध्ये फेकून दिली होती। नात्यांचं महत्त्व आणि आपण माणुसकी कुठे हरवतोय। आई जी जन्म देते तीच जर मृत्यू देऊ लागली तर मग सुरक्षित कोण? या निर्दयी खुनाबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या न्यूज अनकटला सबस्क्राईब करायला विसरू नका।